नमस्कार यूट्यूब फॅमिली, कशी आहेत? मजेत आहेत ना? चला तर म्हणतं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर चला, आज महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. तर चला, सकाळीच आज लवकर साबुदाणे टाकून घेतले. आज 5:30 वाजता उठून अंघोळ वगैरे झाली ना, आता साबुदाणे लवकर भिजायला टाकून देते, म्हणजे खूप छान होतात. आता अर्ध्या तासात म्हणजे अर्धा तास साबुदाणे पाण्यात ठेवायचे आणि आपले बाकीचे कामं आहेत ते आवरून घ्यायची. नंतर अर्ध्या तासांनी पाणी निथरून मग झाकून ठेवायचे. खूप छान असे साबुदाणे होतात. तर चला, आता आहे ना, तुळशीला पाणी वगैरे घालून देते. आपण सकाळी सकाळी जेवढं लवकर आवरलं ना, तेवढं छान होऊन जातं. उपवासाच्या दिवशी खूप आपली धावपळ असते. उशिरा उठलं ना, सगळी कामं उशिरा होतात. त्यासाठी ना, पटकन उठलं ना, तर खूप छान कामं होतात. तुळशीला पाणी घालणं, दिवा लावणं, रांगोळी टाकणं, दाराजवळ रांगोळी टाकणं, आपल्या उंबरठ्याला हळदीचा लेप करणं, तिथं रांगोळी छानसं असं फुलं वगैरे सजवायचं. म्हणजे खूप छान अशा उंबरठ्या पण आपल्या छान दिसला की देवांना खूप छान वाटतं. नंतर आपलं देवपूजेवर असते. देवांची पूजा वगैरे, रांगोळी, मंदिरात जाणं, खूप असं आपल्याला धावपळ असते. त्यासाठी ना, पटक्यात लवकर जेवढं आवरलं तेवढं चांगलं होऊन जातं. त्यासाठी ना, लवकर उठून आवरायला घेतलं. आज आपली महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. महाशिवरात्र म्हणजे काय? स्त्री म्हणजे अर्धांगिनी असते. स्त्री म्हणजे काय? अर्धांगिनी असते. कुणाची संपत्ती नाही. भगवान शंकराने पार्वतीला अर्ध अर्ध स्थान देऊन ज्ञानेश्वराचं रूप घेतलं होतं. हे दाखवण्यासाठी की की नवरा बायकोच्या नात्यांमध्ये अपूर्णता जी असते ना, ती जे नातं असतं ना, ते नातं आपल्याला शंकराला दाखवून द्यायचं होतं की चांगलं. आणि आपण दोघींचं रूप जर एक घेतलं ना, तर अर्धं रूप घेऊन भगवान शंकराने असं रूप घेतलेलं होतं. नातं टिकवण्यासाठी आपल्याला काही अर्धकृत्य गाजवायची गरज नाही आहे. अर्धकृत्य गाजवलं चालत नाही, अशाने पण चालत नाही. शिव म्हणजे चेतना, पार्वती म्हणजे ऊर्जा. चेतना ऊर्जाशिवाय निष्क्रिय असते. ऊर्जा चेतनेशिवाय दिशाहीन असते. असे म्हणतात की 2 शक्तींचा मिलाप झालेला असतो आणि ही शक्ती काही कोणती मामुलीशी शक्ती नाही राहत. ती विरुद्ध शक्तींचा मिलाप झालेला असतो ना, त्यामुळे ती संतुलित स्वीकार होतं आणि मग त्यालाच चेतनेचा उत्सव म्हणजेच महाशिवरात्री असं समजलं जातं. महाशिवरात्रीचा सण असा साजरा केला जातो. महाशिवरात्र म्हणजे देवाने अर्धं रूप पार्वतीचं आणि अर्धं ज्ञानेश्वराचं रूप घेतलेलं होतं आणि त्यांचं लग्न पण झालेलं असं महाशिवरात्रीच्या दिवशी. तर असा महाशिवरात्रीचा सण असतो. तर चला, पटापट आपण आता साबुदाण्याचं पाणी नितरवायला म्हटलं चला, बाकीची कामं पटक्यात आवरून घेऊ. तर आता पुढची कामं आवरायला घेतली. किचन ओटा वगैरे साफ करून आपण आता किचन ओट्याची पण मला उपवास वगैरे असला ना, तर आपल्याला किचन सगळं स्वच्छ, तर रात्रीचं सगळं स्वच्छ केलेलं असतं. पण परत मी सकाळी कपडा मारते आणि आपण सगळं किचन स्वच्छ करून, गॅस सगळं स्वच्छ करून अग्निमातेची मी पूजा करते. उपवास राहिला किंवा सण राहिला ना, पहिले अग्निमातेची पूजा वगैरे करायचे असं मला सवय झालेली पहिल्यापासून. जेवढी अग्निमातेची पूजा आणि आपली अन्नपूर्णेची पूजा, आपली अग्निमाता आणि अन्नपूर्णा माता एकाच ठिकाणी असते. अन्नपूर्णा माता तर आपल्या देवघरात असते, पण आपलं अन्नपूर्णा आपण जे शिजवतो ना, ते अन्न त्यालाच आपण अन्नपूर्णा असं म्हणून आपण स्थान देऊन आपण जे मनापासून जी पूजा करतो ना, तर ती अन्न कधी कमी ना पडो यासाठी आपल्याला घरात सुख शांती, मुलांची प्रगती यासाठीच आपण सगळं घरात सकाळी सकाळी असे वेगवेगळे जेवढं आपल्याला करता आलं तेवढं आपण करत असतो. तर मी जेवढी स्वच्छता करता आली ना, तेवढी अजून परत सकाळी कपडा मारून घेतला आणि नंतर आपली देवांची पूजा वगैरे करून घेऊ म्हटलं. पण पहिले आता किचनवर आपली गॅसची अग्निमातेची मी पूजा करून घेते. तर मग मी सकाळी सकाळी असा कपडा मारून घेतला ना, तर आपण जसं करत राहिलो ना, तसं आपल्या मुलींना सवय लागते. तर माझी मुलगी पण माझ्यासारखं सगळं असं करते. तिला पण आवडतं खूप असं छान असं करायला. तर मी जशी देवाची पूजा वगैरे सगळं असं जर जेवढं झालं तेवढं, जास्तीचं तर काही होत नाही आपल्याकडनं, रोज रोज तर काही मंदिरात जाणं होत नाही. पण उपवासाच्या दिवशी तर आपण आवड राहिली ना, तर सवड आपोआप येते. तर मी सवड काढून आपण मंदिरात जाऊन येतो. तर चला, मी आता याची पूजा करून घेते अग्नीची. तर मुलं मध्ये मध्ये पाणी पिण्यासाठी सकाळी उठले ना, तर ते उठत होते, तर ते येत होते. त्यांची पण धावपळ झाली. आज सगळेजण लवकर उठले, पटापट आवरत होती, पटापट आंघोळा वगैरे. खूप छान असं प्रसन्न वाटत होतं घरामध्ये. सकाळी सकाळी देवांची गाणं, धूप दिव्यांचा वास,
आणि खूप छान असं मस्त वाटत होतं. तर मी आता लवकर पूजा करायला घेतली आणि मी पण आज खूप छान अशी 9वी कोरी साडी घालून घेतली. म्हटलं चला उपवास आहे ना आज, तर आजपासून आपण सुरुवात करू ती साडी. तर मी आज घडी मोडून घेतली साडीची. तर बघा मी अग्निमातेची पूजा करून घेते. धूप लावून दिला. नंतर मी स्वस्तिक काढून घेतलं. स्वस्तिक आपलं हे शुभ ठिकाणी काढले जातं. तर स्वस्तिक काढल्याने आपलं शुभ कार्य घडण्यासाठी असं, तर मी असं मस्त छानसं असं स्वस्तिक काढून घेतलं आणि आपल्या आजूबाजूला रेषा मारून घेतल्या. नंतर अग्निमातेची मी पूजा करून घेतली. तुम्ही म्हणशाल अग्निमाता अन्नपूर्णा माता सांगता, पण आपण जिथे जी जागेची पूजा करतो ना ती अग्निमाताच असते आणि आपली अन्नपूर्णा माता पण तिथेच असते. आपल्या मनाला समजायचं की अन्नपूर्णा माता आणि अग्निमाता एकाच ठिकाणी असतात. आपण जे अन्न शिजवतो ते अन्नपूर्णा माता असते ना, तर तर असं समजून मी करून घेते. नंतर आहे ना मी धूप थोडा वेळ घरात लावली. खूप छान असा धूपचा वास दरवळत होता घरामध्ये, भारी वाटत होतं. उपवासाच्या दिवशी जेवढे धूप दिवा बत्ती करता आलं ना तेवढं करत राहायचं. तर तसं मी करून घेतलं. आता आपला पुढचा चहा वगैरे करून घेऊ म्हटलं. मग मी आता चहा ठेवण्यासाठी आली. म्हटलं चला. तर बघा मस्त सकाळी सकाळी ताऊ म्हणे, मम्मी मी झाडू मारते. माझ्या ताऊने पण सगळ्या घरांना स्वच्छ झाडू मारला. नंतर मी सगळं पोछा मारायला घेतला. पायऱ्या वगैरे वटा सगळं पुसून घेतलं. आपल्याला ना पुढे मग नंतर रांगोळी वगैरे काढायची. त्यासाठी मी पहिले पोछा मारून घेतला घरामध्ये. घरामध्ये पोछा वगैरे मारला ना उपवासाच्या दिवशी लवकर लवकर सगळं असं प्रसन्न आणि असं खूप छान वाटतं. त्यासाठी पटक्यात मी पोछा मारायला घेतला. आपल्याला त्या दिवशी वेगळीच शक्ती आलेली असते जशी. तर एवढं पटापट कामं मी होत होते ना, भारी वाटत होतं. तर मी पटक्यात उठून सगळी कामं पटापट करत होते. तुम्ही पण असंच करत असाल, पटक्यात उठून पटापट आवरत असाल. तर बघा माझी तुळशीजवळ दिवा वगैरे झाला आणि रांगोळी काढणं झालं. जेवढं झालं तेवढं करून घेतले. उंबरठ्याची पूजा वगैरे करून घेतली. जास्त बाहेर दाखवत नाही, कारण की समोर आमच्या घरासमोरच कोणी पण असताना चांगलं वाटत नाही. त्यासाठी बघा, तर मी काही जास्त दाखवत नाही. मी मस्त छानशी अशी फुलं तोडून आणली. तांब्या पितळाची भांडी घासून घेतली. नंतर आपली फुलं आणली. फुलं आता देवपूजा करायची, तर सगळी देवं बाहेर काढली. सगळं स्वच्छ धुवून घेतलं. स्वच्छ देव वगैरे धुवायचे आपले त्यासाठी. तर मी कपडा काढून आणि आपला स्वच्छ असा कपडा टाकून घेतला. तर आपल्याला बघा आता मस्त कपडा टाकून घेतला आणि सगळी देवांची पूजा. तर बघा आता आपल्या शिवची पूजा करायची आहे आपल्याला. तर मी पिंडीवर साधी आणि सिंपल पूजा असते, आपली काही जास्त महापूजा नसते. तर मी अभिषेक करून घेते, साधा सिंपल अभिषेक. दुधाचे पंचामृतने आपण थोडंसं पंचामृत दुधाने असं करू शकता. तर आपण बघा मस्त साध्या सिंपल असं दुधाने आपण महादेवाच्या याच्यावर हे करून घेतलेलं आहे अभिषेक. आणि नंतर आपण पाणी टाकून स्वच्छ महादेवांना धुवून त्यांची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर घरी पण करून घेतली आणि मंदिरात पण करून घेतो आम्ही. आमच्या घरात महादेवाची पिंड आहे, त्यामुळे घरी पण आम्ही रोजचीच आमची पूजा होते. तर मी आज स्पेशल आपलं मस्त पाटावरती ठेवून दिलेली महादेवाची. आणि फुलं काही जास्त कोणते एवढं भारी भेटलं आणि बेल तर नव्हते, तर म्हटलं चला फुलं जे आहेत ती खूप छान वाटत होतं. धूप दिवा कापूर लावून आपली अगरबत्ती सगळं अशी पूजा झाली आणि आपली आरती झाली. आणि बघा रांगोळी पण खूप छान काढून घेतलेली होती. आणि माझं देवघर खूप अडचणमध्ये येतं ना, त्यामुळे दाखवणं झालंच नाही. तर बघा मंदिरात आली. मंदिरात पण आपली पूजा वगैरे झाली. नंतर मग मी ती मावशीसोबत थोडे व्हिडिओ शूट केले. नंतर घरी आले, कपडे धुवून घेतले. कपडे झाले, नंतर आपण साबुदाणे करायला घेतले. तर बघा साबुदाणे खूप छान झालेले आहेत. बटाटे चिरून घेतले, साबुदाणे करायला घेतले. नंतर त्यांच्या पाया पडून घेतला. त्यांचा नमस्कार केल्याने आपल्याला थोडा आशीर्वाद त्यांचं आपलं शिव म्हणजे आपले ते पण एक प्रकारचे शिवच आहेत ते, त्यासाठी त्यांचा